नमस्कार. आपण बघत आहात IB5 न्यूज चॅनल. यात आपला स्वागत आहे. आज महाराष्ट्र राज्यात शेवटचा दिवस आहे आणि निवडणुकीचे वारे आज 5 वाजे संपणार आहे. मतदार बंधू आणि भगिनींनो, लक्षात असू द्या, 700 कोटीच्या कंपन्या सध्या स्थितीमध्ये असलेली सरकार, एकनाथ शिंदे सरकार यांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी गुजरातला पाठवल्या. जर त्या कंपन्या गुजरातला गेल्या नसत्या तर कमीत कमी 5 लाख बेरोजगार तरुण तरुणींना काम मिळालं असतं. परंतु एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि आज कोणत्या हिशोबानं आज बेरोजगार तरुणीला त्यांच्या आईवडिलांना मतं मागत आहेत हे कळत नाही. तसंच महाराष्ट्रातल्या शाळा ओसाड पडलेल्या आहेत. सरकारी शाळेकडे त्यांचं लक्ष जास्त लागलेले आहे. हळूहळू भारतीय जनता पार्टीच्या काळात शासनात गावातल्या शाळा ओसाड पडतील की काय अशी भीती सामान्य माणसात जागृत झालेली आहे. तरी आपण सावध राहा. आज हा शेवटचा दिवस आहे जाहीर प्रचार करण्याचा. जर मुलांना शिक्षणच नाही मिळालं गावातलं तर होणार काय? 7 वर्ग आहे. त्या आधी मी व्हिडिओ बनवलो आणि सविस्तर सांगितलो की ज्या गावामध्ये 7व्या वर्गापर्यंत शाळा आहे आणि 3च शिक्षक आहेत, 4 शाळेमध्ये शिक्षक नाही, 3 शिक्षक करतील तरी काय, आणि त्या गावातल्या विद्यार्थ्यांचं होणार काय? म्हणजे एक डाव, हा ब्राह्मणवादी डाव आज जनतेने हाणून पाडला पाहिजे आणि तो 20 तारखेला तुमच्या हातामध्ये आहे. आता रोजगार हमी योजना म्हणतात. रोजगार हमी योजनामध्ये हा एक संवैधानिक कायदा आहे आणि याची संविधानामध्येच तरतूद आहे. जेव्हा भारताची राज्यघटना तयार झाली, म्हणजे संविधान तयार झालं, तेव्हा बाबासाहेबांनी आणि 299 सदस्य जे होते संविधानाचे, त्यांनी राष्ट्रीय रोजगार हमी योजना याची तरतूद केली. काँग्रेसच्या काळापासूनच ही योजना सुरू आहे. परंतु 2005ला मनमोहन सिंह सरकार होती तेव्हा त्यांचं नाव बदललं, म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना. याच्यामध्ये गरीब लोकांना काम मिळू लागलं. परंतु जेव्हा ही फडणवीस सरकार बसली तेव्हापासून मजुरांना 3 महिने त्यांची मजुरी मिळत नाही. किती लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि एका बाजूला सांगतात की एक माणूस जर तो मजुरीवर गेला तर त्याला आपण प्रत्येक आठवड्यामध्ये त्याचा पगार देऊ, परंतु असं काही दिसून येत नाही. जर मजुरांना 3 महिने पगार मिळत नसेल तर त्यांनी खावं काय, राहावं काय, कसं काय जीवन जगावं हे फडणवीस साहेबांना, त्या एकनाथ शिंदेना कळायला पाहिजे. अजित पवारांना सुद्धा कळायला पाहिजे. जर 3 महिने मजुरांचा पगार तुम्ही देत नसाल तर मग साहित्याचे पैसे किती वर्षांना देता हे तुम्हालाच माहीत. ग्रामपंचायत उसनवारी करून साहित्य आणते, परंतु 2-3 वर्ष त्यांचे पगार मिळत नाही. हे तुम्ही आजपर्यंत प्रचारामध्ये काहीच सांगितलं नाही. जनताही तुम्हाला विचारत नाही, कारण की जनता बेसुद्ध झाली म्हणून तुम्ही त्यांच्यावर हावी झालेले आहात. सगळ्यात आधी तुम्ही आज ज्या राज्य शासनामध्ये बसलेले आहात, बसता, मग कोणत्याच पक्षाचे असो, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की 3 महिने रोजगार हमीचे पैसे तुम्ही त्यांना देत नाही. त्याचप्रमाणे रोजगार हमीचे कर्मचारी यांना तुम्ही परमानंट नाही करत आहात, कंत्राटी बेसवर ठेवला.
त्यांच्याकडून अतोनात काम करून घेता, हे तरी तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे आणि त्या मोदी साहेबांना सुद्धा लाज वाटल्या पाहिजे. मोठ्या आशेनं मजूर हा कामावर जातो, राबराब करतो, आपले लहान मुलं बाळ घेऊन सुद्धा जातो. सगळी काही व्यवस्था एमआरजीएस मध्ये केलेली आहे, परंतु पैसा त्यांना मिळतो का? कुठून त्यांनी चोरी करावं? हो फडणवीस साहेब, जर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओकडे लक्ष द्या आणि सगळ्यात आधी या देशामध्ये त्या सांगा, तुम्ही रात्रंदिवस जाऊन बसता त्या मोदी बाबाच्या जवळ की काही नाही करायचंय म्हणा, आधी सगळ्यात आधी जे मजूर आहेत त्यांना दर आठवड्याला त्यांचा पगार मिळालेच पाहिजे, आणि जे ग्रामपंचायती आहेत त्यांच्या साहित्याचे पैसे सुद्धा काम संपल्यावर मिळाले पाहिजे. आणि एमआरजीएसचे जेवढे काही कर्मचारी आहेत, एवढंच नाही तर आपल्या राज्यामध्ये जेवढे कंत्राटी बेसवर कर्मचारी आहेत ते परमनंट झाल्याच पाहिजे. देवेंद्र साहेब, आमचा लाडका भाऊ, तुम्हाला लाडका भाऊ म्हणतात, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला विचारू इच्छितो, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होत्या तेव्हा दोनदा तुम्ही नोकऱ्यांकरता जाहिराती काढल्या होत्या. जाहिराती काढल्या तेव्हा विद्यार्थ्यांना हजार रुपयाच्या डिमांड ड्राफ्ट भरला, तुम्ही परीक्षाच नाही घेतल्या. कोट्यावधी महाराष्ट्रामध्ये कोट्यावधी विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरले होते, तो पैसा गेला कुठं? तुम्ही परीक्षा सुद्धा नाही घेऊ शकल्या. आणि कोणत्या नादाने तुम्ही त्या महाराष्ट्रातल्या जनतेला मतं मागता? ही मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. तुमचा ब्राह्मणवादी डाव हे सामान्य माणूस ओळखू शकत नाही, ते आम्ही ओळखतो. तुम्ही काय करत आहात हे सगळं आम्ही ओळखतो. जुन्या पेन्शन करिता कर्मचारी हतबल झाले. किती वेळा तुमच्याकडे मोर्चे काढले, आंदोलनावर बसले, तरी पण जुनी पेन्शन त्यांना तुम्ही देण्याचं नाकारलं. कोट्यावधीचे तुम्ही मालक, बिचारा कर्मचारी वयाच्या 58-60 वर्षापर्यंत नोकरी करतो, त्याला आस नसेल का? जर त्यांच्या मुलाबाळांनी त्याचं केलं नाही तर तो खाणार काय? आणि परिस्थिती आज सध्या सुरू आहे. जर त्याला पेन्शन नाही मिळाली, ते दोघे पती पत्नी उघड्यावर पडतील ना. मग तुम्ही देणार का आपल्या घरून त्यांना? हे विचार तुम्ही केल्या पाहिजे. शासनावर बसलेले तुम्ही लोक, कोट्यावधीची संपत्ती तुमच्याकडे, कर्मचाऱ्यांकडे असते का कोट्यावधीची संपत्ती? प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटते की मी रिटायर झाल्याच्या नंतर मला जर पेन्शनचा पैसा मिळेल आणि माझ्या मुलाबाळांनी जर केलं नाही तर दोघेही आम्ही बुटाबुटी, कोणाची आम्हाला काळजी राहणार नाही, आम्ही आपल्या पायावर राहून आपलं जीवन काढू. परंतु लाज तुम्हाला वाटत नाही. जेव्हा म्हातारे व्हाल ना तेव्हा तुम्हाला कळणार नाही, कारण तुमच्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे आणि तुमच्याचकडे नाही. शासनामध्ये जेवढे काही तुम्ही बसले लोक आहात, तुमच्याकडे अतोनात संपत्ती आहे. तुम्हाला कशाची काळजी पाहिजे? काळजीच नाही आहे. मग कर्मचाऱ्यांनी करावं काय? या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि आता मत मागायला आला तर कर्मचाऱ्यांनी तुम्हाला कोणत्या नात्याने मत दिल्या पाहिजे हेच कळत नाही. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी येतात. मी कोणाही एका पर्सनल जिल्हाधिकाऱ्याचं नाव घेत नाही आणि कोणत्याही एका सीओचं नाव घेत नाही. माझ्याकडे सगळेच काही पुरावे आहेत. इथं काही निवडणुका होतात, पत्रकारांना जाऊ देत नाही. ज्या ज्या लोकांना जाण्याचा जो कायदा तयार केला स्टेट इलेक्शन कमिशनने, त्या कायद्याला तरी पायदळी जुळवतात. इथं निवडणुका होतात, त्या कायद्याने होत नाही. जर एखाद्या चौकात किंवा एखाद्या फासावर लटकून जरी तुम्हाला विचारला तर मी निवडणुकीच्या बाबत पद्धतशीर तुम्हाला सांगू शकतो. आणि यामुळे पुरा गोंधळ उडतो गोंदिया जिल्ह्यामध्ये, कारण की कायद्याच्या बाजूकडे कोणीच लक्ष देत नाही. कारण तुमच्याकडे
तुम्ही पोलिसांचा बंदोबस्त लावून लोकांना धमकावता, त्यामुळे लोक कोणी बोलण्यास तयार नसतात. त्याचप्रमाणे ज्या सामान्य माणसावर एखाद्या कर्मचाऱ्याच्या मार्फत अन्याय होतो, तो न्याय मागायला जिल्हाधिकाऱ्याकडे येतो, शिवकडे येतो, त्याला न्याय मिळत नाही. वर्षानुवर्षे तो तात्काळत राहतो, तो ऑफिसाच्या मागे फिरत राहतो, तरी पण त्याला न्याय मिळत नाही. तेव्हा कुठे जातात हे पदाधिकारी? हे आमदार कुठे जातात? खासदार कुठे जातात? डीपीटीसीला दिशा समितीची मीटिंग असते, तिथं सुद्धा बरोबर सामान्य माणसाला बोलण्याचा तुम्ही अधिकार देत नाही. लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला. दिशा समितीचे कायदे काय आहेत? दिशा समितीमध्ये सामान्य माणसाच्या ज्या काही समस्या असतील त्या तत्काळ तुम्ही मार्गी लावल्या पाहिजे म्हणून दिशा समितीची निर्मिती झाली. तरी पण तिथेही काही सामान्य माणसाला काही मिळत नाही. मग कायदे बनवल्याच कशासाठी? कायदे बनवणारे कोण आहेत? तुम्हीच ना. तुम्हीच कायदे तयार केल्या, तुमचेच कायदे आज अधिकारी कर्मचारी कोणीही मोजत नाही आणि हवेवर उडवतात, पायदळी उडवतात. कसं राज्य चालेल? काय होणार सामान्य माणसांचं? ते तुम्ही कायदे बनवता बरोबर, परंतु ते कायदे सामान्य जनतेपर्यंत पोहोचतात काय, याकडे कधी लक्ष दिल्या? आता प्रचारामध्ये एखाद्या तरी या गोष्टीकडे लक्ष दिल्या? फक्त लोक लुभावण्या गोष्टी सांगितल्या. शेतकऱ्यांचं काय? शेतकऱ्यांचे नाना प्रकारच्या समस्या असतात. जर जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊ म्हटलं तर त्याच्या गेटवरच बंदूकधारी असतात. धोतर घालणारा शेतकरी बंदूकधाऱ्यांना पाहून सामोरच पडत नाही. म्हणजे काय? जिल्हाधिकारी म्हटला म्हणजे काय आमच्या बापाचा बाप आहे की 33 कोटी देवताचा देव आहे? नाही, तो सामान्य जनतेचा सेवक आहे, नौकर आहे आणि सामान्य जनतेच्या पगारी टॅक्स मधूनच त्याला पगार जातो. तरी पण सामान्य माणूस एखाद्या जिल्हाधिकाऱ्याकडे आपली तक्रार घाबरून सुद्धा काय चांगल्या पदाने तो ठेवू शकत नाही. याकडे एखाद्या पदाधिकाऱ्याचा, एखाद्या आमदाराचा, एखाद्या खासदाराचा लक्ष आहे काय? खरी लोकशाही केव्हा नांदेल? जोपर्यंत सामान्य माणसाला न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांना त्याच्या हमीभाव मिळणार नाही, तोपर्यंत त्याला न्याय मिळू शकत नाही, तोपर्यंत खरी लोकशाही नांदू शकत नाही. अहो, तुम्ही भारतीय संविधानाने अनुच्छेद 12 ते 35 पर्यंत जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याच्या तरी तुम्ही पायवाटा लावल्या. काय आहे 12 आणि 35 पर्यंत मूलभूत अधिकार? देवेंद्र साहेब, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण की तुम्ही हुशार आहात, शिकलेले आहात. जर ते 12 ते 35 पर्यंत मूलभूत अधिकार जर मिळाले, तेवढेच जर मिळाले, तर आपला राज्य सुखा समाधानाने वागू लागेल. पण याकडे लक्ष नाही आहे तुमचं लक्ष आहे फक्त जातीमध्ये, धर्मामध्ये भांडणं लावणं. आज मराठ्यांचा प्रश्न आहे. किती मराठ्या लोकांना तुम्ही फिरवलं? किती टक्के तुम्ही मागच्या वेळेस आरक्षण दिलं होतं? कुठून दिलं होतं? हे समाजाला समजतो, ते आम्हाला समजतं. आज काय झालं त्यांचं आरक्षणाचं? आज त्या बोंबा मारत आहेत. तुम्ही चतुर आहात, तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिल्या पाहिजे. अजून हा व्हिडिओ मी सामान्य जनतेला विनंती करतो की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. आता तरी त्यांना कळू द्या की खरी लोकशाही तेव्हा नांदेल की तुम्ही जे कायदे करता ते सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही आणि कोणताही अधिकारी ऐकण्यास तयार नाही आणि तुम्ही बनवलेल्या कायद्याचं काही होत नाही. अधिकारी ते पायदळी उडवतात. बघत रहा IBA 5 न्यूज चॅनल. धन्यवाद.